हॅलो एव्हरीवन. तर पहा, जावाच्या प्लेलिस्ट मध्ये आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. हाऊ टू डिस्प्ले हॅलो वर्ल्ड. म्हणजे आज आपण जावाचा सर्वात पहिला प्रोग्राम हॅलो वर्ल्ड आपण कशा प्रकारे प्रिंट करायचा आहे ते आज आपण शिकणार आहोत. पहा, तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, एक फोल्डर क्रिएट करावं लागेल. तर पहा, डेस्कटॉप आहे, डेस्कटॉपला मी एक फोल्डर तयार करतोय. फोल्डर क्रिएट करण्यासाठी इथे राईट क्लिक करतोय, न्यू फोल्डर, आणि फोल्डरला ठिकाणी नाव देतोय पहा मी जावा प्रोग्राम. जावा प्रोग्राम. तर पहा, एक मी फोल्डर क्रिएट केलेला आहे आणि त्या फोल्डरला नाव दिलेलं आहे जावा प्रोग्राम. सध्या तरी या ठिकाणी या फोल्डरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचे फाइल्स माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तर मी या ठिकाणी पहा, आज जावाचा फर्स्ट प्रोग्राम असल्यामुळे आज आपण पहिला प्रोग्राम करणार आहोत नोटपॅड मध्ये, आणि त्यानंतर पुढचे प्रोग्राम्स आपण जावाचे वेगवेगळ्या एडिटरवर आपण करणार आहोत. पहा, फर्स्ट प्रोग्राम असल्यामुळे सगळ्यात अगोदर आपण नोटपॅड वर राईट करूया. तर इथे पहा, मी ते नोटपॅड सर्च करतोय. नोटपॅड. नोटपॅड का? कारण नोटपॅड पहा, सगळ्यांच्या मशीन मध्ये या ठिकाणी नोटपॅड हे अवेलेबल असतच. तर इथे मी आलोय. जावाचा आता काय करायचं, आपल्याला फर्स्ट प्रोग्राम राईट करायचा आहे. तर त्याच्यासाठी पहा, मी इथे राईट करतोय क्लास. क्लास. आता क्लास नेम आपल्या इथे द्यायचंय क्लास नेम. तर क्लास नेम तुम्ही तुमच्या मनाने काही राईट करू शकता. पहा, समजा मी क्लास राईट केलेला आहे ABC, त्याच्यानंतर ओपन क्लोज करली. त्यानंतर नेक्स्ट पहा, इथे तुम्हाला काय करायचंय, एक मेथड राईट करावं लागते. पहा, इथे राईट करतो मी पब्लिक स्टॅटिक वाइड मेन. पब्लिक स्टॅटिक वाइड मेन ही मेथड तुम्हाला राईट करावं लागते. त्यानंतर पहा, इथे आल्यानंतर स्ट्रिंग आर्ग्स, इथे आर्ग्युमेंट्स तुम्हाला राईट करावं लागतं. आता पहा, या जावाच्या फर्स्ट प्रोग्राम मध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणताल की सर या ठिकाणी क्लास का राईट केला आहे, एबीसी काय आहे, त्यानंतर पब्लिक का घेतलंय, स्टॅटिक काय आहे, मेन काय आहे, आर्ग्युमेंट्स या ठिकाणी काय आहेत. तर हे पाहण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहोत, एक्सप्लेनेशन ऑफ जावा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. तर हा व्हिडिओ अगोदर आपण काय करणार आहोत, जावाचा प्रोग्राम आपण कंपाइल कशा प्रकारे करायचा आहे, रन कशा प्रकारे करायचा आहे, हा व्हिडिओ आपण तयार करतोय. आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एक्सप्लेनेशन ऑफ जावा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. तर एक क्लास घेतलाय, एबीसी नावाचा या ठिकाणी क्लास आहे. या क्लास मध्ये एक मी पब्लिक मेथड राईट केलेली आहे, पब्लिक स्टॅटिक वाइड मेन. त्यानंतर पहा, जावा मध्ये जर तुम्हाला ठिकाणी एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला राईट करावं लागतं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. प्रिंटएलएन. आणि या ठिकाणी राईट करतो मी हॅलो वर्ल्ड. हॅलो फक्त राईट करतो हॅलो, त्यानंतर क्लोजिंग ब्रॅकेट आणि सेमिकोलन. तर हा झाला आपला जावाचा फर्स्ट प्रोग्राम हॅलो वर्ल्ड. तर आपल्याला हा प्रोग्राम काय करायचा आहे, आता रन करायचा. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला कंपाइल करायचा आहे, आणि कंपाइल करून आपण काय करणार आहोत, तर रन करणार आहोत. तर अगोदर आपण आपला जो काय आपण प्रोग्राम तयार केला आहे तो आपण आपल्या फोल्डर मध्ये सेव्ह करूया. तर फाईल सेव्ह ॲज. तर आपल्याला आपली फाईल सेव्ह करायची आपल्या फोल्डर मध्ये. तर आपण फोल्डर कुठे तयार केलेला आहे, डेस्कटॉप. डेस्कटॉपला आपण पहा जावा प्रोग्राम म्हणून एक फोल्डर तयार केलेला आहे, आणि या फोल्डरच्या आतमध्ये तर इथे तुम्हाला लोकेशन दिसतं पहा, आपलं करंट पाथ की आपण सध्या कुठे आहोत. त्यानंतर पहा जावा डेस्कटॉप जावा प्रोग्राम फोल्डरच्या आतमध्ये, आणि फाईलला नेम पहा. फाईलला नेम तुम्ही तुमच्या मनाने काही राईट केलं तरीही चालेल. समजा इथे मी फाईलला नाव देतो पहा abc डॉट जावा डॉट जावा. तर लक्षात घ्या, फाईलला नेम तुम्ही या ठिकाणी काही राईट करू शकता, पण कंपल्सरी आपण जावाचा प्रोग्राम करतोय त्यासाठी लक्षात घ्या की फाईलला जे काय एक्सटेन्शन असेल ते एक्सटेन्शन राईट करायचं तुम्हाला डॉट जावा. आणि त्यानंतर इथे मी फाईल सेव्ह करतो. आता आपली जी काही फाईल आहे ती आपल्या फोल्डर मध्ये सेव्ह झालेली तुम्हाला दिसेल. आपण चेक करूया. इथे पहा आपल्या फोल्डर, या फोल्डर मध्ये तुम्हाला abc डॉट जावा नावाची फाईल तुम्हाला या ठिकाणी जनरेट झालेली दिसेल. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, हा जावाचा प्रोग्राम
रन करायचं आहे. तर रन करण्यासाठी इथे तुम्हाला इथे वरती जायचंय ओके. तुम्ही एक इथे जायचंय, इथे जाऊन तुम्हाला डबल क्लिक करा. डबल क्लिक करून हा जो काय पाथ दिसतोय हा पाथ या ठिकाणी तुम्ही कट करा. आपलं काय करायचं आहे, कमांड लाईन वर या ठिकाणी प्रोग्राम राईन करायचा आहे. त्यासाठी इथे टाइप करा CMD. जो काय ऑलरेडी पहिला पाथ आहे तो डिलीट करा आणि इथे राईट करा CMD आणि त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही या ठिकाणी कमांड प्रॉम्प्टवर काय होताल, जाताल. त्यानंतर आता आपल्याला हा जावाचा प्रोग्राम काय करायचा, सगळ्यात अगोदर कंपाईल करायचा. आता कंपाईल करण्यासाठी या ठिकाणी कमांड आहे लक्षात असू द्या, जावा सी. त्यानंतर आपण राईट केलेल्या फाईलचं नाव. तर आपण राईट केलेल्या फाईलचं नाव काय आहे, abc.java. तर ही कमांड आहे आपला जावाचा प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी. जावा सी फाईल नेम .java. या ठिकाणी मी एंटर इट करतोय. एंटर इट केल्यानंतर आपला जावाचा प्रोग्राम या ठिकाणी काय झालेला आहे, कंपाईल झालेला आहे. जावाचा प्रोग्राम कंपाईल झालेला आहे. जर समजा तुमच्याकडे जावाच्या प्रोग्राम मध्ये काही एरर असतील तर तुम्हाला या ठिकाणी एरर शो होतात. जर समजा तुमचा जावाचा प्रोग्राम जर करेक्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला पुढची कमांड राईट करायची. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण या ठिकाणी जावाचा प्रोग्राम या ठिकाणी कंपाईल केला, तर कंपाईल केल्याबरोबर ऑटोमॅटिकली ही जी काही फाईल आहे या फाईलचं तुम्हाला ठिकाणी एक बाईट कोड जनरेट झालेली एक फाईल दिसेल तर जे काय आपण आपल्या फाईलला नाव दिलं होतं क्लासला जे काय आपण नाव दिलं होतं त्या क्लासच्या नावाने एक फाईल ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. हे एबीसी याच्यामध्ये काय आहे, क्लास फाईल. तर या फाईल मध्ये बाईट कोड राईट करून ठेवलेला आहे. हा बाईट कोड ह्युमन रिडेबल नाहीये, हा मशीन रिडेबल आहे, आपल्याला समजत नाहीये. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जावाचा प्रोग्राम आपण कंपाईल करतो आणि कंपाईल केल्यानंतर बाईट कोड या ठिकाणी जनरेट होत असतो. तो बाईट कोड या ठिकाणी JVM चेक करतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे इथे आपण जावाचा प्रोग्राम कंपाईल केलाय. कंपाईल केल्यानंतर या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारे एरर नाहीयेत. त्यानंतर मला काय करायचं, आता जावाचा प्रोग्राम कंपाईल केल्यानंतर रन करायचा आहे. रन करण्यासाठी नेक्स्ट कमांड आहे जावा. त्यानंतर आपल्या फाईलचं नेम काय आहे, abc.java. ही कमांड कशासाठी, कंपाईल करण्यासाठी आणि ही कमांड कशासाठी, जावाचा प्रोग्राम रन करण्यासाठी. तर इथे मी एंटर करतोय. एंटर केल्यानंतर जे काय आपण या ठिकाणी राईट केलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल. इथे तुम्हाला हॅलो वर्ल्ड डिस्प्ले झालेला दिसेल. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की जावाचा या ठिकाणी फर्स्ट प्रोग्राम हॅलो वर्ल्ड कशा प्रकारे या ठिकाणी डिस्प्ले करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एक्सप्लेनेशन ऑफ जावा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. म्हणजे या ठिकाणी क्लास काय आहे, स्टॅटिक काय आहे, व्हाईल कशासाठी यूज केलंय, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपलं जे काय युट्यूब चॅनल आहे लक्ष टेकअप, ते चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.